एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस.एस. शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो. आता पाहूया आजच्या ठळक बातम्या. नंदुरबारच्या आरोग्य सेवेला नवी ताकद. अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग आणि मातृदूध बँकेचे लोकार्पण. फ्लिपकार्ट पार्सल घोटाळा उघड. नवीन वस्तू गायब, जुन्या वस्तू ठेवून फसवणूक. 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. शहाद्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश. संघटनेला नवे बळ. आंध्रद येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. एकूण 155 रुग्णांची तपासणी. पावसासाठी सिद्धिविनायक नगरातील महिलांचे अनोखे साकडे. धोंडी धोंडी पाणी दे असा टाहो. आता सविस्तर बातम्या. नंदुरबार जिल्ह्यातील नवजात बालक आणि मातांसाठी आरोग्य सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली असून जिल्हा रुग्णालयातील महिला व बाल रुग्णालयात अत्याधुनिक स्पेशल नवजात अर्भक काळजी विभाग SNCU आणि मातृदूध बँकेचे लोकार्पण राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांतर्गत उभारण्यात आलेल्या 39 खाटांच्या सुसज्ज नवजात अर्भक काळजी विभागामुळे अकाली जन्मलेली, कमी वजनाची तसेच गंभीर आजारी नवजात बालकांना अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. तसेच मातृदूध बँकेच्या माध्यमातून गरजू नवजात बालकांना सुरक्षित व तपासणी केलेले मातृदूध उपलब्ध होणार असल्याने बाल आरोग्य संवर्धनाला मोठी मदत होणार आहे. यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आरोग्य आढावा बैठक पार पडली. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसह रिक्त नर्सिंग पदे भरणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती, MRI केंद्राची स्थापना आणि आरोग्य संस्थांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. यावेळी धडगाव ग्रामीण रुग्णालय, तळोदा व नवापूर उपजिल्हा रुग्णालयांतील नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष तसेच शहादा ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले. एनडीटी न्यूजसाठी मुख्य संपादक प्राध्यापक S.S. शाह यांची रिपोर्ट. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका रॅकेटचा नंदुरबार शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. फ्लिपकार्टवरील ऑर्डरमधील नवीन आणि महागड्या वस्तू पार्सलमधून काढल्या जात होत्या. त्यांच्या जागी जुन्या किंवा निरुपयोगी वस्तू ठेवल्या जात होत्या. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई केली. या कारवाईत परवेज मोहम्मद, सुफियान रज्जाक मणियार आणि राजविनोद मराठे या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपी ग्राहकांसाठी आलेले LED TV, AC आणि इतर महागड्या वस्तू काढून त्याऐवजी जुन्या वस्तू ठेवत असल्याचे उघड झाले. ग्राहक चुकीची वस्तू मिळाल्यानंतर ती परत करत होते. दरम्यान मूळ महागड्या वस्तू विकून आरोपी आर्थिक लाभ मिळवत असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे, बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किमतीत TV, AC किंवा इतर महागड्या वस्तू विक्रीस मिळत असल्यास त्यांचा स्रोत आणि वैधता तपासूनच खरेदी करा. एनडीटी न्यूजसाठी मुख्य संपादक प्राध्यापक S.S. शाह यांची रिपोर्ट. शहादा शहर व तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली. मीरा प्रताप लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या सोहळ्यात शिवसेना नेते व आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार शिरीष चौधरी आणि जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे आणि तालुका प्रमुख मनलेश जायस्वाल यांच्या पुढाकारातून आयोजित या पक्षप्रवेश सोहळ्यात नव्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा जपण्याचे, संघटन बळकट करण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच शिवसेनेत व्यक्तीपेक्षा कार्याला अधिक महत्त्व असून तळागाळातील कार्यकर्त्यांनाही नेतृत्वाची संधी मिळते असे त्यांनी सांगितले.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे शहादा शहर व तालुक्यात शिवसेना संघटनेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट भोजेंद्र शिंदे यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना शहर व तालुका पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. एनडीटी न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत शहादा तालुक्यातील अंद्रद आरोग्य उपकेंद्राच्या वतीने अंद्रद, पुसनद, वरुळ व कानडी गावांसाठी मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर दिलवर पावरा यांनी 35 गर्भवती मातांची तपासणी करून आवश्यक उपचार केले. तसेच रुक्मिणी हॉस्पिटलच्या अस्थिरोग तज्ज्ञांसह पोटविकार तज्ज्ञांनीही रुग्णांची तपासणी व उपचार केले. शिबिरात एकूण 155 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एनडीटी न्यूजसाठी मुख्य संपादक प्राध्यापक एस. शहा यांची रिपोर्ट. राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील सिद्धिविनायक नगर परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने पावसासाठी साकडे घालत धोंडी पाणी दे असा टाहो फोडला. महिलांनी बसस्थानकासमोरील मारुती मंदिरात एकत्र येत पावसासाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात पारंपरिक श्रद्धेनुसार पाणी अर्पण करून चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांचे संकट दूर व्हावे आणि परिसर दुष्काळाच्या छायेतून बाहेर यावा अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यंदा अपेक्षेपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून आता सर्वांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या आहेत. एनडीटी न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा.